प्रभू येशूच्या प्रेमळ व पवित्र नावात आपण प्रत्येकाला सलाम. देवाच्या नावाला धन्यवाद असो, देवाची स्तुती असो प्रियांनो, की त्या जिवंत देवाने पुन्हा एक वार आमच्या मेथडिस्ट मराठीच्या उल्हासनगरच्या या बुधवारच्या साप्ताहिक प्रार्थनेमध्ये त्याच्या चरणाजवळ येण्याची संधी प्रभूने आम्हाला दिलेली. आमचा जिवंत देव परमेश्वरा खरोखर आशीर्वाद देणारा देव आहे आणि त्याच्या समवेत जेव्हा आम्ही आपल्या जीवनाची वाटचाल करीतो माझ्या प्रियांनो, त्या देवाच्या चांगुलपणाचा अनुभव आम्ही आपल्या जीवनामध्ये रोज घेत आहोत. विशेष करून आपण आज या समय आपल्या जीवनाचं समर्पण प्रभूला करूया आणि प्रभूला विनंती करूया की आज या प्रार्थनेच्या माध्यमातून तू आमच्याशी बोल आणि तू आम्हाला तुझा आध्यात्मिक लाभही घडू दे, हे आपण प्रभूजवळ विनंती करूया. आपल्या प्रत्येकाचं आजच्या या प्रार्थनेमध्ये मी स्वागत करीत आहे आणि निश्चितच देवाच्या समक्षतेमध्ये व्यतीत होणारी आमची ही वेळ प्रभू परमेश्वर आमच्याकरिता आशीर्वादाची करेल. पुढील वेळ आपण देवाच्या हातामध्ये समर्पित करूया. आपण प्रार्थना करूया. आमच्या स्वर्गीय प्रेमळ बाप्पा, प्रिय प्रभू येशूराय, आम्ही यावेळेस तुझी स्तुती करीत आहोत, तुझे उपकार मानित आहोत, तुझ्या नावाला धन्यवाद देत आहोत. प्रभू, तू या आठवड्यामध्ये आमचा मदतनीस आहेस, आमचा सहाय्यक आहेस, म्हणून आम्ही तुझे उपकार मानितो बाप्पा. आणि प्रभू परमेश्वरा, विशेष प्रकारे आम्ही या समय तुझ्याजवळ विनंती करतो पित्या की प्रभू आता इथून पुढे प्रभू परमेश्वरा या उपासनेमध्ये या प्रार्थनेमध्ये प्रभू तू आमच्या समवेत. ही साप्ताहिक बुधवारची प्रार्थना प्रभू तू आमच्याकरिता प्रभू आध्यात्मिक लाभाची होऊ दे, शांतीची, आनंदाची होऊ दे बाप्पा. आमची या समय तुला नम्रतेची प्रार्थना आहे प्रभू राय. आम्ही आमच्या प्रत्येकाचं जीवन तुझ्या हातामध्ये समर्पित करीतो प्रभू. गीतांद्वारे आम्ही तुझ्या नावाला उंचवू प्रभू परमेश्वरा, त्याच्याद्वारे तुला गौरव मिळू दे बाप्पा. प्रभू, तुझ्या वचनाचं वाचन आणि त्याचं मनन चिंतन आमच्याकरिता प्रभू तुझी वाणी प्राप्त करून देणार होईल अशी तू दया कर बाप्पा. प्रभू, पुढील वेळ आम्ही तुझ्या हातामध्ये समर्पित करीतो पित्या. ही प्रार्थना आमचा धन्यतारक प्रिय प्रभू येशू ख्रिस्त याच्याच गोडणी प्रणय मागतो म्हणून तू ऐक पित्या. आमेन. देवाची स्तुती असो, देवाच्या नावाला धन्यवाद असो प्रियांनो. या आपण यावेळी काही गीतं गाऊया, जिवंत देवाच्या नावाला उंचवूया आणि मग आपण देवाच्या वचनांकडे आपलं लक्ष केंद्रित करू. आपण यावेळी स्क्रीनवर येणारे जे गीत आहे यामध्ये आपण देवाच्या स्तवनात सर्व मिळून सहभागी होऊया. धन्यवाद येशूला, धन्यवाद येशूला, धन्यवाद येशूला, धन्यवाद येशूला. हो हो हो, राजांच्या राजाला, प्रभूच्या प्रभूला, धन्यवाद येशूला. हो हो हो, राजांच्या राजाला, प्रभूच्या प्रभूला, धन्यवाद येशूला. प्रभूच्या प्रभूला महिमा गा त्याला. हो हो हो, राजांच्या राजाला, प्रभूच्या प्रभूला महिमा गा त्याला. गौरव गा त्याला, गौरव गा त्याला, गौरव गा त्याला, गौरव गा त्याला. हो हो हो, राजांच्या राजाला, प्रभूच्या प्रभूला, गौरव गा त्याला. हो हो हो, राजांच्या राजाला, प्रभूच्या प्रभूला, गौरव गा त्याला. धन्यवाद येशूला, धन्यवाद येशूला, धन्यवाद येशूला, धन्यवाद येशूला. हो हो हो, राजांच्या राजाला, प्रभूच्या प्रभूला, धन्यवाद येशूला. हो हो हो, राजांच्या राजाला, प्रभूच्या प्रभूला, धन्यवाद येशूला. हो हो हो, राजांच्या राजाला, प्रभूच्या प्रभूला, धन्यवाद येशूला. हो हो हो, राजांच्या राजाला, प्रभूच्या प्रभूला, धन्यवाद येशूला. हो हो हो, राजांच्या राजाला, प्रभूच्या प्रभूला, धन्यवाद येशूला. राजांच्या राजाला, प्रभूच्या प्रभूला, धन्यवाद येशूला. हो हो हो, राजांच्या राजाला, प्रभूच्या प्रभूला, धन्यवाद
प्रभूच्या प्रभूला धन्यवाद येशूला. किती आनंद हा, दिव्य आनंद हा, प्रभू येशूने दिला आम्हा. अति भरपूर तो, मती धुंद करीतो, वर्णन करण्याना पुरे जीवा. किती आनंद हा, दिव्य आनंद हा, प्रभू येशूने दिला आम्हा. अति भरपूर तो, मती धुंद करीतो, वर्णन करण्याना पुरे जीवा. किती आनंद हा. प्रीतीने स्वीकारिले अयोग्य या पामरा. प्रीतीने स्वीकारिले अयोग्य या पामरा. पापाच्या दरीतुनी वर आणिले मला. हो हो, किती आनंद हा, दिव्य आनंद हा, प्रभू येशूने दिला आम्हा. अति भरपूर तो, मती धुंद करीतो, वर्णन करण्याना पुरे जीवा. किती आनंद हा. हो तेरी स्तुति और आराधना करता हूँ मैं तुझसे ये प्रार्थना. महिमा से तेरी तू इस जगह को भर. जो भी तू चाहे तू यहाँ पर कर. हालेलुया, 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 करुणा से तेरी नया दिन दिखाता है. ढाल बनकर मेरी मुझे बचाता है. जब मैं पुकारूं तो दौड़ आता है. जब मैं गिरूं मुझे उठाता है. हालेलुया, 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 हालेलुया.
घुटने में टेकूं बस तेरे सामने। तू है मेरा प्रभु, तू मेरा पिता। हालेलुया, हालेलुया, गीत गाऊन गुणगान गायलेलं आहे. आपण यावेळेस प्रार्थनेत असूया. आमच्या स्वर्गीय प्रेमळ पित्या, प्रिय प्रभू येशूराया, आम्ही या समय प्रभू तुझ्या चरणाजवळ पुन्हा एक वार उपस्थित आहोत. प्रभू परमेश्वर, आम्ही केलेलं स्तवन तू मान्य केलेलं आहे बापा. प्रभू तू आमच्या समवेत आहेस म्हणून आम्ही तुझे उपकार मानतो. प्रभू राया, प्रभू परमेश्वर, आता तुझ्या वचनांकडे आम्ही आपलं लक्ष केंद्रित करू. प्रभू हे तुझं वचन आमच्या प्रत्येकांकरिता प्रभू आशीर्वादित तू कर. प्रभू राया परमेश्वरा, प्रभू त्याचं मनन चिंतन प्रभू तू आम्हाकरिता लाभाचं होऊ दे. प्रभू परमेश्वरा, ते समजण्याकरिता प्रभू तू आम्हास आध्यात्मिक मन दे. प्रभू परमेश्वरा, ते अंतकरण दे. प्रभू आमचे आध्यात्मिक कान तू उघड बापा. आणि प्रभू तुझ्या वचनांना स्वीकार करण्याकरिता प्रभू तुझी कृपा तू आम्हास पुरेव. आम्ही या समय तुला विनंती करतो. प्रभू बापा, पुढील वेळ आम्ही तुझ्या हातामध्ये समर्पित करीतो. प्रार्थना धन्य तारक येशूच्या नावे मागतो म्हणून तो ऐक बापा. आमेन. देवाच्या नावाला धन्यवाद असो, देवाची स्तुती असो. प्रियानो, खरोखर आमचा जिवंत देव परमेश्वर हा आशीर्वादित करणारा देव आहे. आज पुन्हा एक वार आपल्या प्रत्येकाचं आजच्या या बुधवारच्या साप्ताहिक प्रार्थनेमध्ये मी स्वागत करीत आहे. आणि देव परमेश्वर आमच्या प्रत्येकाकरिता ही वेळ आशीर्वादाची करू. या आपण यावेळी देवाच्या मरणाकरिता निवडण्यात आलेल्या वचनांचं आपण यावेळेस वाचन करूया. आपण यावेळेस आपापल्या पवित्र शास्त्रातून नवीन करार यातील रोमकरास पत्र याचा 5वा अध्याय वचन 18 ते 21 आपण वाचणार आहोत. रोमकरास पत्र याचा 5वा अध्याय आणि वचन 18 ते 21 आपण यावेळेस वाचूया. तर मग जसे एकाच अपराधामुळे सर्व माणसांना दंडाज्ञा होते, तसे नीतिमत्वाच्या एकाच निर्णयाने सर्व माणसांना जीवनदायी नीतिमत्व प्राप्त होते. कारण जसे त्या एकाच मनुष्याच्या आज्ञाभंगाने पुष्कळ जण पापी ठरले होते, तसे ह्या एकाच मनुष्याच्या आज्ञापालनाने पुष्कळ जण नीतिमान ठरतील. शिवाय अपराध वाढावा म्हणून नियमशास्त्राचा प्रवेश झाला, तरी जेथे पाप वाढले तेथे कृपा त्यापेक्षा विपुल झाली. अशासाठी की जसे पापाने मरणाच्या योगे राज्य केले, तसे कृपेने नीतिमत्वाच्या योगे सार्वकालिक जीवनासाठी येशू ख्रिस्त आपला प्रभू याच्याद्वारे राज्य करावे. परमेश्वर देव वाचलेली वचने आज आमच्या मननचिंतनाकरिता आध्यात्मिक लाभाची करो. परमेश्वराच्या नावाला मान, महिमा, गौरव, आदर, सन्मान असो. प्रियानो, आजच्या मरणाकरिता आपण जेव्हा शास्त्रभाग निवडलेला आहे, या शास्त्रभागाच्या आधारावर आपण जो आजच्या मरणाचा विषय घेत आहोत तो हा आहे की द पॉवर ऑफ ओबिडियंट लाईफ, आज्ञाधारक जीवनाचे सामर्थ्य. द पॉवर ऑफ ओबिडियंट लाईफ, आज्ञाधारक जीवनाचे सामर्थ्य. पवित्र शास्त्रामध्ये जेव्हा आम्ही पाहतो, जुन्या करारापासून, उत्पत्तीच्या पुस्तकापासून तर नवीन कराराच्या शेवटच्या प्रकटीकरणाच्या पुस्तकापर्यंत जर आम्ही पाहिलं तर आज्ञा पालन हे आम्हाला प्रत्येक विशेष प्रकारे पुस्तकांमध्ये वचनांच्या माध्यमातून आमच्यासमोर हे प्राप्त होते की देवाची इच्छा आहे त्याच्या लोकांनी आज्ञापालन करावं, त्याच्या आज्ञेमध्ये असावं, त्याच्या विशेष प्रकारे आज्ञाधारक म्हणून त्यांनी आपल्या जीवनाची वाटचाल करावी. ही देव परमेश्वराची इच्छा आपल्या प्रत्येक निवडलेल्यांकरिता आहे. आणि देवाने ती इच्छा जी आहे ती विशेष प्रकारे त्याच्या वचनांच्या माध्यमातून आमच्यासमोर प्रगट केलेली आहे. जेव्हा आपण ओबिडियन्स या शब्दाकडे पाहतो किंवा इब्री भाषेमधील या शब्दाचा अर्थ जर आम्ही समजून घेण्याचा प्रयत्न केला तर आम्हाला इब्री शब्द जो ओबिडियन्स करिता आहे, आज्ञापालनाकरिता आहे, तो आहे शामा, SHAMA, शामा.
आणि याचा अर्थ जर आम्ही पाहिला तर टू हिअर इंटेलिजंटली, म्हणजे तुम्ही लक्षपूर्वक तुम्ही ऐकावे. लक्षपूर्वक ऐकणे म्हणजे ओबिडियन्स आहे. जर आम्ही ग्रीक भाषेमध्ये पाहतो तर ग्रीक भाषेमध्ये विशेष प्रकारे याचा जो शब्द आम्हाला प्राप्त होतो तो आहे हुपाकोइओ. हुपाकोइओ याचा अर्थ जर आम्ही पाहिला तर त्याचा अर्थ पण होतं की एक असं व्यक्तिमत्व की जे ऐकण्याकरिता आहे, आपल्या अधिकाऱ्यांचे, आपल्यापेक्षा जे वर्चस्व आमच्यावर ज्यांचं आहे त्यांचं ऐकण्याचं एक वैशिष्ट्य आम्ही आपल्या जीवनामध्ये निर्माण करतो. द ॲटिट्यूड ऑफ हिअरिंग आर ऑथॉरिटी. ह्युपाइको म्हणजे आम्ही त्या ठिकाणी पाहतो ओबिडियन्स. आणि म्हणून माझ्या प्रियांनो, या शब्दांना जेव्हा आम्ही पाहतो तर देवाची देखील इच्छा आपल्या लोकांकरिता, विश्वासणाऱ्यांकरिता आहे की त्यांनी लक्षपूर्वक ऐकावे. त्यांनी लक्षपूर्वक विशेष प्रकारे ज्या आज्ञा मी त्यांना देत आहे त्या आज्ञांचं त्यांनी पालन करावं, ही देवाची आम्हा प्रत्येकाकरिता असलेली इच्छा आहे. आणि म्हणून जेव्हा आम्ही हे समजून आज घेत आहोत तेव्हा देवाच्या वचनातून आम्ही हे आज पाहण्याचा प्रयत्न करीत आहोत की द पॉवर ऑफ ओबिडियंट लाईफ, आज्ञाधारक जीवनाचे जे सामर्थ्य आहे ते आज वचनांच्या माध्यमातून काही गोष्टी आपण विशेष करून आज पवित्र शास्त्राच्या आधारावर आपण पाहणार आहोत. एखादा व्यक्ती जेव्हा देवाच्या आज्ञांचं पालन करीतो तो फार आज्ञाधारक आहे. त्या आज्ञाधारकपणाचं जे सामर्थ्य आहे ते त्याच्या जीवनामध्ये कशा प्रकारे प्राप्त होणार आहे, ते त्याच्या जीवनामध्ये कशा प्रकारे कार्य करणार आहे. प्रत्येकाला विशेष प्रकारे प्रत्येकाच्या जीवनाशी देवाची ही इच्छा आहे की माझ्या लेकरांनी, माझ्या विश्वासणाऱ्यांनी, माझ्या अनुयायांनी माझ्या आज्ञेमध्ये असावं, माझ्या आज्ञांचं पालन करावं. ज्या गोष्टी मी त्यांना सांगत आहे त्या गोष्टी त्यांनी नीट आणि लक्षपूर्वक ऐकाव्यात, ही देव परमेश्वराची आम्हा प्रत्येकाकरिता असलेली इच्छा आहे. आणि माझ्या प्रियांनो, ही इच्छा आम्हाला पूर्ण करावायची, ही अर्धवट सोडायची नाही. देवाची इच्छा आहे की आम्ही त्याचे आज्ञापालन करावं, तर ते आज्ञापालन आमच्या जीवनातून प्रगट होणं गरजेचं आहे. ते आमच्या जीवनातून प्रगट होणं गरजेचं आहे. म्हणून कोणी असंही म्हटलेलं आहे की ओबिडियन्स इज अ ॲक्ट ऑफ वर्शिप. ओबिडियन्स इज अ ॲक्ट ऑफ वर्शिप. आम्ही जी आज्ञापालन जे करीतो तर आज्ञापालन हा देखील एक देवाच्या उपासनेचा एक भाग आहे. देवाच्या उपासनेची ती कृती आहे जी आम्ही आमच्या जीवनातून व्यक्त करीतो. आणि म्हणून ओबिडियन्स इज द ॲक्ट ऑफ वर्शिप, ती आमच्या जीवनामध्ये असणे फार गरजेची आहे. आम्ही गीत गातो, प्रार्थना, विशेष प्रकारे प्रार्थना करतो, पण माझ्या प्रियांनो, आम्ही देवाची उपासना करीत असताना त्याच्या आज्ञेचं पालन देखील हे तितकंच महत्त्वाचं आहे. हे परमेश्वर देव आमच्या प्रत्येकाकडून अपेक्षित आहे. आणि म्हणून आम्ही देवाच्या आज्ञेमध्ये असणारे आम्ही त्याचे लोक असलो पाहिजे. काय सामर्थ्य आम्हाला प्राप्त होतं देवाच्या आज्ञा पालनाद्वारे, जर आम्ही आज हे समजून घेण्याचा प्रयत्न केला तर सर्वात पहिली महत्त्वाची गोष्ट देवाच्या आज्ञा पालनाद्वारे जी आमच्या जीवनामध्ये आम्हाला प्राप्त होते ती ही की जेव्हा आम्ही देवाच्या आज्ञांचं पालन करीतो, जेव्हा आम्ही आज्ञाधारक बनतो, व्हेन वी आर ओबिडियंट, डेफिनेटली वी आर गोइंग टू रिसीव्ह स्ट्रेंथ टू वॉक विथ गॉड. आम्ही देवासोबत चालण्याचं सामर्थ्य जे आहे देवाचं आज्ञापालनाद्वारे आम्ही प्राप्त करतो. देवाच्या आज्ञापालनाद्वारे देवासोबत चालण्याचं सामर्थ्य आम्हाला आमच्या जीवनामध्ये प्राप्त होतं. आणि म्हणून माझ्या प्रियांनो, आम्ही विशेष प्रकारे देवाच्या आज्ञेचं पालन करणं अत्यंत गरजेचं आहे. कारण देवासोबत चालण्याचं जे कौशल्य आहे ते आम्हाला त्याच्या आज्ञापालनाद्वारेच प्राप्त होणार आहे. यासाठी जर उदाहरण आम्ही पाहिलं तर आम्हाला उत्पत्तीच्या पुस्तकामध्येच याचं उदाहरण प्राप्त होईल. याचा 6वा अध्याय जर आम्ही पाहिला तर त्या ठिकाणी आम्हाला दिसून येते, उत्पत्तीच्या 5व्या अध्यायामध्ये जर आम्ही पाहतो त्याच्या वचन 2 ते 6 जर आम्ही पाहिली तर त्या ठिकाणी आम्हाला दिसून येते की एनोकाविषयी सांगितलेलं आहे. हनोक जो आहे त्या हनोकाविषयी त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. हनोक जो आहे तो 300 वर्ष देव परमेश्वरासोबत चालला. 300 वर्ष तो देव परमेश्वरासोबत चालला आणि देवाने त्याला मरणाचा अनुभव येऊ दिलेला नाही. मरणाचा अनुभव जो आहे त्याने आपल्या जीवनामध्ये घेतलेला नाही. का? कारण तो देवासोबत चालला. माझ्या प्रियांनो, त्याने देवाच्या आज्ञेचं पालन केलं म्हणूनच तो देवासोबत चालू शकला आणि देव परमेश्वराने त्याला मरणाचा अनुभव येऊ दिलेला नाही. मरण जे आहे ते त्याच्या वाट्याला आलं नाही असं देखील पवित्र शास्त्रामध्ये आम्ही पाहतो, कारण देव परमेश्वराने त्याला उचलून त्याच्या जवळ घेतलेलं आहे. माझ्या प्रियांनो, परमेश्वर देवासोबत चालण्याकरिता त्याच्या आज्ञेचं पालन हे आमच्या जीवनामध्ये फार गरजेचं आहे. आम्ही त्यासोबतच जेव्हा उत्पत्तीचं पुस्तक याचा 6वा अध्याय पाहतो त्या ठिकाणी देखील आम्हाला दिसून येईल की आणखी एका व्यक्तीविषयी त्या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे की तो देखील देवाच्या इच्छेप्रमाणे देवाच्या आज्ञेचं पालन करून जेव्हा त्याने आपल्या जीवनाची वाटचाल केलेली आहे, देव परमेश्वराने त्याला ते सामर्थ्य दिलं की त्याच्या इच्छेप्रमाणे त्याने चालावं. आणि आम्ही पाहतो उत्पत्तीचा 6वा अध्याय जर आम्ही पाहतो तर त्या ठिकाणी आम्हाला
वचन सांगतं की नोहा जो आहे हा देव परमेश्वराच्या दृष्टीने धर्मी असा ठरला. तो नीतिमान असा व्यक्ती जो आहे तो देवाला सर्व लोकांमध्ये आढळून आला. तो एकच व्यक्ती की जो नीतिमान होता. आणि जर आम्ही नीतिमान पाहिलं, याचा शब्द आम्हाला ग्रीकमध्ये प्राप्त होतो डायकाईसुने. आणि डायकाईसुने जर आम्ही पाहिला तर याचा अर्थ आम्हाला अशा प्रकारे प्राप्त आहे की देवाच्या योग्यतेची, देवाला ग्रहणीय अशी दशा ती त्याच्या जीवनामध्ये प्राप्त का झाली? कारण देवाच्या आज्ञेप्रमाणे तो वर्तला, देवाच्या आज्ञेप्रमाणे तो चालला आणि म्हणून तो विशेष प्रकारे देवाच्या दृष्टीने तो नीतिमान असा ठरलेला आहे. द पॉवर ऑफ ओबिडियंट लाईफ इज दॅट वी आर रिसिविंग स्ट्रेंथ, वी आर रिसिविंग पॉवर टू वॉक विथ गॉड. आम्ही जर आज्ञाधारक होऊन आपल्या जीवनाची वाटचाल त्या देवासोबत करू तर आम्हाला निश्चितच त्याच्यासोबत चालण्याचं सामर्थ्य प्राप्त होईल, कौशल्य आम्हाला मिळेल. जरी आमच्या अवतीभोवती पापाची परिस्थिती असली, जरी आमच्या अवतीभोवती संकटाची परिस्थिती असली, जरी आमच्या अवतीभोवती डळमळण्याची परिस्थिती असली, पण देव परमेश्वर जो आहे त्याच्या आज्ञापालनाद्वारे आम्हाला त्याच्यासोबत चालण्याची शक्ती प्रदान करीतो. आम्ही त्याच्यासोबत चालू शकू अशा प्रकारचं कौशल्य तो आमच्या जीवनामध्ये आम्हाला देणार आहे. ज्या प्रकारे हनोखाला दिलेलं आहे, ज्याप्रमाणे नोहाला दिलेलं आहे. त्यांचे दिवस फार चांगले होते असे नाही, त्यांच्या जवळची अवतीभोवतीची परिस्थिती होती फार चांगली अशी होती अशी नाही, आध्यात्मिक धार्मिक परिस्थितीही फार चांगली होती अशी नाही. लोक पापामध्ये होते, जग जे आहे ते संपूर्ण पापामध्ये पडलेलं होतं, पण त्याही परिस्थितीमध्ये ते देवासोबत चालू शकले. का? कारण देवाच्या आज्ञेचं पालन त्यांनी केलं. माझ्या प्रियांनो, आज आम्ही देखील आमच्या जीवनामध्ये देवाच्या आज्ञेचं पालन करून त्याच्यासोबत चालण्याचं सामर्थ्य आम्हाला आमच्या जीवनामध्ये प्राप्त होईल, ते कौशल्य आम्हाला आमच्या जीवनामध्ये प्राप्त होईल. आणि म्हणून आम्ही आज्ञाधारकपणा आपल्या जीवनामध्ये बाळगणे गरजेचे आहे. वी हॅव टू रिसीव्ह, वी हॅव टू डू दिस ॲक्ट ऑफ वर्शिप थ्रू ओबिडियन्स. आमच्या आज्ञापालनाद्वारे आम्ही ही उपासनेची कृती देवासाठी करणे अत्यंत गरजेचे आहे. आमच्या देवासाठी ही उपासनेची कृती अर्थातच आज्ञाधारकपणा जो आहे तो आम्ही आपल्या जीवनामध्ये आत्मसात करून घेणं गरजेचे आहे. कारण याद्वारे देवासोबत चालण्याकरिता आम्हाला सामर्थ्य प्राप्त होणार आहे, देवासोबत चालण्याकरिता आम्हाला सामर्थ्य प्राप्त होणार आहे. माझ्या प्रियांनो, जर आणखी आपण पाहतो तर आम्हाला असं देखील दिसून येते की आम्ही जेव्हा देवाची आज्ञा पाळतो म्हणजे काय, आज्ञाधारक व्यक्ती आहोत म्हणजे काय, आम्ही देवाची वाणी ऐकतो. आम्ही आपापल्या पवित्र शास्त्रातून यावेळेस काढूया अनुवादाचं पुस्तक, याचा जर आम्ही 4था अध्याय पाहिला, त्याचं 5वं आणि 6वं वचन जर आम्ही पाहतो, त्या ठिकाणी बघा वचन आम्हाला काय सांगतं. अनुवादाचं पुस्तक याचा 4था अध्याय वचन 5 आणि 6 आम्हाला अशा प्रकारे सांगतं. पहा, ज्या देशाचे वतन मिळविण्यास तुम्ही जात आहात त्यात पाळण्यासाठी आपल्या देव परमेश्वर ह्याच्या आज्ञेप्रमाणे मी तुम्हाला विधी व नियम शिकविले आहेत त्याप्रमाणे तुम्ही चालावे. जे तुम्हाला मी शिकविले आहे त्याप्रमाणे तुम्ही चालावे, तुम्ही ते काळजीपूर्वक पाळावेत. कारण त्यामुळे देशोदेशीच्या लोकांच्या दृष्टीला तुम्ही सुज्ञ व समंजस असे दिसाल. त्या सर्व विधी संबंधी ऐकून ते म्हणतील की हे महान राष्ट्र खरोखर बुद्धिमान व समंजस लोकांचे आहे. हा फार मोठा आशीर्वाद आहे, फार मोठं सामर्थ्य देवाच्या आज्ञेचं पालन करण्याद्वारे आहे. परमेश्वर देव ते काय म्हणतो 5व्या वचनामध्ये की जेव्हा तुम्ही आज्ञाधारक असावे असा उपदेश जेव्हा मोशेने इस्रायल लोकांना दिलेला आहे. हा 4था अध्याय जर आम्ही पाहतो तर या 4थ्या अध्यायाचा मथळाच अशा प्रकारे दिलेला आहे की लोकांनी आज्ञाधारक असावे म्हणून मोशेने काय केलेला आहे तर उपदेश केलेला आहे. हा देवाकडून जो संदेश त्याला प्राप्त झाला तो संदेश त्याने इस्रायल लोकांपर्यंत पोहोचविला की तुम्ही आज्ञाधारक असावे, इस्रायल लोकांनी आज्ञाधारक असावे. म्हणून तो म्हणतो की जेव्हा तुम्ही त्या देशामध्ये जाणार आहात, वचनदत्त देशामध्ये तुम्ही जात आहात, त्यावेळेस आज्ञा पाळण्यासाठी आपला देव परमेश्वर ह्याच्या आज्ञेप्रमाणे मी तुम्हाला विधी व नियम शिकविले आहेत त्याप्रमाणे तुम्ही चालावे. म्हणजे जेव्हा आम्ही देवाची आज्ञा पाळतो, आज्ञाधारक देवासाठी जेव्हा आम्ही होतो त्यावेळेस त्याची वाणी ऐकण्याचं कौशल्य आम्हाला प्राप्त होतं. देवाची वाणी आम्हाला प्राप्त होऊ शकते, ज्याप्रमाणे मोशेच्या द्वारे ती वाणी इस्रायल लोकांना प्राप्त झाली की तुम्ही माझ्या आज्ञा पाळा. जेव्हा तुम्ही माझ्या आज्ञा पाळणार आहात त्याप्रमाणे विशेष प्रकारे ज्या गोष्टी मी तुम्हाला सांगितलेल्या आहेत त्या आज्ञेप्रमाणे तुम्ही सर्व विधी व जे नियम आहेत ते करणार आहात, त्यावेळेस तुम्ही योग्य प्रकारे तुम्ही पुढे जाऊ शकणार आहात, तुम्ही पावलं टाकू शकणार आहात. माझ्या प्रियांनो, जेव्हा आम्ही आज्ञाधारक होतो त्यावेळेस देवाची वाणी आम्हाला आमच्या जीवनामध्ये प्राप्त होते.
त्या वचनदत्त देशामध्ये प्रवेश करीत असताना आम्हाला या ठिकाणी दिसून येतं की मोशे त्यांना उपदेश देत आहे. देवाकडून प्राप्त जो संदेश त्याला प्राप्त झाला त्या संदेशाचा उपदेश तो त्यांना देत आहे की तुम्ही आज्ञाधारक असा. देवाची वाणी जी आहे ती आम्हाला आमच्या जीवनामध्ये प्राप्त होते जेव्हा आम्ही आज्ञाधारक होतो. जेव्हा आम्ही देवाची आज्ञा पाळू लागतो त्यावेळेस देवाची वाणी आम्हाला आपोआप कळू लागते. देव परमेश्वर विविध परिस्थितीतून आमच्याशी बोलू लागतो. आमच्या जीवनातील विविध गोष्टीतून तो आमच्याशी बोलू लागतो. आमच्या जीवनातील विविध घटनेतून तो आमच्याशी बोलू लागतो. आमच्या जीवनामध्ये जे चाललेलं आहे त्या प्रत्येक स्थितीमध्ये त्या प्रत्येक गोष्टींमध्ये परमेश्वर देव जो आहे त्याची वाणी आमच्यापर्यंत पोचवितो. माझ्या प्रियांनो, ती वाणी आम्हाला आमच्या जीवनामध्ये जर स्वीकारावयाची आहे, देवाची वाणी जर आम्हाला प्राप्त करून घ्यावयाची आहे, आम्हाला आज्ञाधारक असले पाहिजे. The power of obedient life is giving us the strength to receive God's voice. देवाची वाणी ऐकण्याचं सामर्थ्य जे आहे ते आज्ञाधारकपणा जो आहे, आज्ञाधारकपणाचं जे जीवन आहे ते आम्हाला आमच्या जीवनामध्ये प्रदान करते. इस्रायल लोकांना देव परमेश्वराने वारंवार वेळोवेळी सुवेळी अवेळी देव परमेश्वराची वाणी त्यांना प्राप्त झाली, कारण त्यांना देव परमेश्वराने सांगितलं की तुम्ही आज्ञाधारक असा. तुम्ही आज्ञाधारक असा. जेव्हा तुम्ही आज्ञा पाळणार आहात त्यावेळेस माझी वाणी तुमच्यापर्यंत पोहोचेल. आज आम्हाला देखील देवाच्या वाणीची आवश्यकता आहे. आज आम्हाला देखील देवाने आमच्याशी बोलावे याची आज आम्हाला गरज आहे. पण माझ्या प्रियांनो, त्यासाठी आम्ही आज्ञाधारक आहोत काय, हा प्रश्न आज आम्ही आपल्या स्वतःला करूया. देव परमेश्वर म्हणू इच्छितो की जे माझी आज्ञा पाळणारे आहेत त्यांच्याशी मी बोलणार आहे. आज्ञाधारकपणा आम्हाला देवाची वाणी आपल्या जीवनामध्ये प्राप्त करून देणार आहे. तिसरी महत्त्वाची गोष्ट जर आम्ही या ठिकाणी पाहिली तर माझ्या प्रियांनो, आम्हाला दिसून येईल जेव्हा आम्ही आज्ञा पाळतो, जेव्हा आम्ही आज्ञाधारक होतो देवाप्रती, त्यावेळेस आम्ही आपल्या जीवनामध्ये अधिक आशीर्वादित होतो. आपण यावेळेस काढूया यहोशुवाचं पुस्तक, याचा पहिला अध्याय जर आम्ही पाहिला आणि त्याचं 8वं वचन जर आम्ही पाहतो तर आम्हाला वचन अशा प्रकारे सांगते. यहोशुवाचं पुस्तक याचा पहिला अध्याय आणि त्याचं 8वं वचन जर आम्ही पाहतो तर वचन भाग आम्हाला अशा सांगते, नियमशास्त्राचा हा ग्रंथ तुझ्या मुखी सदैव असू दे. त्यात जे काही लिहिले आहे ते तू काळजीपूर्वक पाळ आणि रात्रंदिवस त्यांचे मनन कर, म्हणजे तुझा मार्ग सुखाचा होईल आणि तुला यश प्राप्ती घडेल. You will be blessed when you are going to hear God's voice, when you are going to be obedient with God. Really God is going to bless you. जेव्हा तू विशेष प्रकारे देवाचे नियम काळजीपूर्वक पाळशील, देवाप्रती तू आज्ञाधारक होशील, त्यावेळेस परमेश्वर तुझा मार्ग सुखाचा करेल आणि तुला यश प्राप्ती घडेल. देव परमेश्वराचं वचन म्हणतं. माझ्या प्रियांनो, तो आज्ञाधारकपणा आम्हाला आमच्या जीवनामध्ये आशीर्वादित करणार आहे. तो आज्ञाधारकपणा आमच्या जीवनामध्ये आम्हाला समृद्ध करणार आहे, आम्हाला सुखाचा मार्ग देणार आहे. आम्ही आमच्या जीवनामध्ये जेव्हा पुढे चालू, आम्ही आपल्या जीवनामध्ये जे आमच्यासाठी योग्य आहे ते परमेश्वर आमच्यासाठी आमच्या जीवनामध्ये देणार आहे. वचन म्हणतं तुला यश प्राप्ती घडेल. केव्हा? जेव्हा तू आज्ञाधारक होशील, जेव्हा देवाची आज्ञा तू पाळशील, त्यावेळेस तू तुझ्या जीवनामध्ये आशीर्वादित होशील. यहोशुवाला देव परमेश्वराने हे वचन निश्चित अर्थाने दिलेलं आहे. माझ्या प्रियांनो, आम्ही पाहतो, जर आम्ही यशाचं पुस्तक याचा पहिला अध्याय आणि त्याचं 19वं वचन जर आम्ही पाहिलं तर त्या ठिकाणी देखील आम्हाला अशाच प्रकारे आशीर्वादित होण्याची वचनं जी आहेत ते आम्हाला त्या ठिकाणी प्राप्त होतात. यशाचं पुस्तक याचा पहिला अध्याय आणि त्याचं 19वं वचन जर आम्ही पाहतो तर वचन म्हणतं, तुम्ही माझी ऐकवयाला मान्य व्हाल तर भूमीचे उत्तम फळ खाल. तुम्ही माझे ऐकावयाला मान्य व्हाल तर भूमीचे उत्तम फळ खाल. जर आम्ही देवाची आज्ञा पाळली, जर आम्ही देवाची वाणी ऐकली, जर आम्ही त्याच्या मार्गांनी चाललो, वचन म्हणतं तुम्ही भूमीचे उत्तम फळ खाल. फक्त तुम्ही भूमीचे फळ खाणार नाही आहेत, पण उत्तम जे आहेत ते उत्तमातील उत्तम परमेश्वर तुम्हाला देईल. म्हणजे त्या आज्ञाधारकपणा जो आहे तो आम्हाला आमच्या जीवनामध्ये समृद्ध करेल. आज्ञाधारकपणा आम्हाला आमच्या जीवनामध्ये आशीर्वादित करणार आहे आणि माझ्या प्रियांनो, उत्तम फळ परमेश्वर आम्हास खावयास देईल. आणि म्हणून द पॉवर ऑफ ओबिडियंट लाईफ, या आज्ञाधारकपणाचा जे सामर्थ्य आहे ते आमच्या जीवनामध्ये आम्हाला आशीर्वादित करण्यासाठी आहे. आम्हाला आशीर्वादित होण्याचा जे कारण आहे ते परमेश्वर आमच्या जीवनामध्ये आम्हाला करू पाहत आहे. माझ्या प्रियांनो, आज आम्हाला प्रत्येकाला आशीर्वादित होणे अत्यंत गरजेचे आहे.
आज आम्हाला आमच्या जीवनामध्ये जे उत्तम आहे ते आमच्या जीवनामध्ये प्राप्त होणं गरजेचे आहे. ते उत्तम आमच्या आध्यात्मिक जीवनाच्या संदर्भात असो, ते उत्तम आमच्या शारीरिक जीवनाच्या संदर्भात असो, ते उत्तम माझ्या प्रियांनो आमच्या भौतिक जीवनाच्या संदर्भात असो. परमेश्वर देव उत्तमातील उत्तम फळ आम्हाला खावयास देतो, पण तो म्हणतो जर तुम्ही माझे ऐकावयाला मान्य व्हाल तरच तुम्हाला उत्तम ते मिळेल. माझ्या प्रियांनो, देव परमेश्वराची इच्छा आहे हे ऐकावयाला, म्हणजे वेन यू आर गोइंग टू ओबे हिज व्हॉइस दॅट टाइम ओनली यू आर गोइंग टू रिसीव्ह द बेस्ट थिंग इन युअर लाईफ. तुमच्या जीवनामध्ये जे उत्तम आहे ते फळ तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये प्राप्त होईल जर तुम्ही देव परमेश्वराची वाणी ऐकली, जर तुम्ही देवाची आज्ञा पाळली, जर तुम्ही आज्ञाधारक देवाप्रती झालात तर देव परमेश्वर उत्तम ते दिल्या वाचून आम्हास राहणार नाही. जे उत्तम आहे ते देव परमेश्वराने त्याच्या आज्ञाधारक लोकांकरिता त्याने ठेवलेलं आहे. माझ्या प्रियांनो, ते आमच्यासाठी आहे आणि म्हणून जे उत्तम आहे ते आम्ही आपल्या जीवनामध्ये निवडून घ्यावे. जे उत्तम आहे ते आम्ही आपल्यासाठी निवडून घ्यावे आणि त्यासाठी आज्ञाधारक होणे अत्यंत गरजेचे आहे. देवाप्रती आज्ञा पालन जे आहे ते आमच्या जीवनामध्ये अत्यंत गरजेचे आहे. चौथी महत्त्वाची गोष्ट जर आम्ही पाहतो तर आम्हाला अशा प्रकारे दिसून येते. यशाचं पुस्तक याचा पहिला अध्याय आणि त्याचा 18 वचनं जर आम्ही पाहिले तर आम्हाला अशा प्रकारे सांगतं, वचन म्हणतं, आपणास धुवा, स्वच्छ करा, माझ्या डोळ्यांपुढून आपल्या कर्माचे दुष्टपणा दूर करा, दुष्टपणा करण्याचे सोडून द्या, चांगले करण्यास शिका, नीतीच्या मागे लागा, जुलम्याला ताळ्यावर आणा, अनाथाचा न्याय करा, विधवेचा कैवार घ्या. परमेश्वर म्हणतो, या आपण बुद्धिवाद करू, तरी तुमची पातके लाखेसारखी लाल असली तरी ती बर्फासारखी पांढरी होतील, ती किरमिजेसारखी तांबडी असली तरी ती लोकरीसारखी निघतील. माझ्या प्रियांनो, परमेश्वर देव या ठिकाणी म्हणू इच्छितो, तुम्ही अमान्य होऊन बंड कराल तर तरवार तुम्हाला खाऊन टाकेल, कारण परमेश्वराच्या तोंडचे हे शब्द आहेत. जर आम्ही देवाच्या आज्ञेचं पालन केलं नाही, जर आम्ही देवाच्या विशेष प्रकारे दृष्टीने जे योग्य आहे तो जे आम्हाला सांगत आहे, जर त्या गोष्टीचं पालन आम्ही करीत नाही तर देव परमेश्वराचं वचन आम्हाला या ठिकाणी सांगत आहे आम्हाला आशीर्वाद मिळणार नाही. परमेश्वर देव आमच्यासाठी जे चांगलं आहे ते करू पाहू इच्छित आहे. गॉड वॉन्ट टू डू बेस्ट फॉर अस. परमेश्वर देव आमच्यासाठी जे चांगलं आहे, जे उत्तम आहे ते आमच्यासाठी परमेश्वर देव करू पाहत आहे, पण त्यासाठी त्याची इच्छा आहे की आम्ही त्याची वाणी ऐकावी, आम्ही त्याची आज्ञा पाळावी. आणि म्हणून माझ्या प्रियांनो, वचन परमेश्वर म्हणतो की या आपण बुद्धिवाद करू, तुमची पातके जी आहे ती लाखेसारखी लाल असली तरी ती बर्फासारखी मी पांढरी करेल, ती किरमिजी सारखी तांबडी असली तरी ती लोकरी सारखी निघतील. परमेश्वर देव या ठिकाणी एक अभिवचन देत आहे, एक प्रॉमिस देत आहे. जर तुम्ही माझी आज्ञा पाळाल, जर तुम्ही माझी वाणी ऐकाल, त्याप्रमाणे तुम्ही वर्ताल, त्यावेळेस मी तुमच्यासाठी जे चांगलं आहे, जे बेस्ट आहे ते मी तुमच्यासाठी करणार आहे. गॉड इज गोइंग टू डू बेस्ट वेन वी आर ओबिडियंट विथ हिम. जेव्हा आम्ही त्याच्यासोबत आज्ञाधारक अशी असू, त्याच्या आज्ञेचं पालन करणारे असू, त्यावेळेस परमेश्वर देव आम्हाला सांगू इच्छितो की मी तुमच्यासाठी उत्तम ते करणार आहे. तुमची पातके कशीही असू द्या, ती लाखेसारखी लाल असू द्या, मी ती बर्फासारखी पांढरी करेल. किरमिजी सारखी ती कशी तांबडी असू द्या, पण मी ती लोकरीसारखी करेल. परमेश्वर या ठिकाणी म्हणजे आमचं जीवन तो परिवर्तित करेल. आमच्या जीवनामध्ये जे काही अयोग्य असेल, जे काही दुर्गुण असतील, आमच्या जीवनामध्ये जे काही वाईट असेल ते परमेश्वर काढून टाकून देण्याचं ते अभिवचन तो देत आहे. पण त्यासाठी तुम्हाला आज्ञाधारक होणं गरजेचं आहे. त्यासाठी तुम्हाला आज्ञाधारक होणं गरजेचं आहे. हे देवाचं वचन आज आम्हाला सांगत आहे. माझ्या प्रियांनो, तो आज्ञाधारकपणा आज आम्ही आपल्या जीवनामध्ये स्वीकारूया. परमेश्वर हे आशीर्वाद आज आम्हाला देऊ पाहत आहे. परमेश्वर त्याच्या आशीर्वादाच्या गोष्टींनी तो आज आम्हाला भरू पाहत आहे. तो आम्हाला त्याच्यासोबत चालण्याचं सामर्थ्य, कौशल्य देऊ पाहतो. तो आम्हाला त्याची वाणी जी आहे ती आमच्यापर्यंत तो पोहोचू पाहतो. तो आम्हाला आमच्या जीवनामध्ये विशेष प्रकारे आशीर्वादित करू पाहतो, फलद्रूप करू पाहतो. आणि त्या आमच्या जीवनामध्ये आम्हाला जे उत्तम आहे ते उत्तम तो आम्हाला देऊ पाहतो. हनोकाचं जीवन, नोहाचं जीवन त्याने आशीर्वादित केलं. माझ्या प्रियांनो, मोशेचं जीवन त्याने आशीर्वादित केलं. यहोशवाचं जीवन त्याने आशीर्वादित केलं. माझ्या प्रियांनो, आज तो देव परमेश्वर आमच्याही जीवनाला त्याच्या आशीर्वादाने भरू पाहत आहे. पण त्यासाठी त्याची इच्छा आहे आम्ही आज्ञाधारक असावे. मोशे करवी इस्रायल लोकांना त्याने हा उपदेश दिला की तुम्ही आज्ञाधारक असा. माझ्या प्रियांनो, आज तो देव परमेश्वर आम्हालाही सांगू इच्छितो की तुम्ही आज्ञाधारक असा. यज्ञापेक्षा आज्ञा पाळणे बरे, शमूएलाने म्हटले. का? कारण माझ्या प्रियांनो, त्या आज्ञा पालनामध्ये मोठे आशीर्वाद दडले आहे.
त्या आज्ञा पालनामध्ये मोठं सामर्थ्य दडलं आहे की जे आम्ही देवासोबत चालू शकतो, आम्ही देवाची वाणी ऐकू शकतो, आम्ही देवाद्वारे जी उत्तम ते प्राप्त करू शकतो, देव परमेश्वराद्वारे आम्ही समृद्ध होऊ शकतो. हा आशीर्वाद त्यामध्ये दडलेला आहे. आणि म्हणून माझ्या प्रियांनो, आम्ही आज्ञाधारक असले पाहिजे. आम्ही विशेष प्रकारे आपल्या जीवनामध्ये देवाने जे आम्हाला सांगितलेलं आहे, जी वाणी त्याने आम्हाला दिलेली आहे, ज्या गोष्टी त्याने आमच्यासमोर ठेवलेल्या आहेत, त्या प्रत्येक गोष्टींना आम्ही आपल्या जीवनामध्ये आत्मसात करून त्याला आपल्या जीवनामध्ये स्वीकारून आम्ही त्याप्रमाणे वागणूक करणे, त्याप्रमाणे आम्ही चालणे, त्याप्रमाणे वर्तणे आमच्या जीवनामध्ये आशीर्वाद घेऊन येणार आहे. आणि म्हणून देव परमेश्वर म्हणतो की यज्ञापेक्षा आज्ञा पालन बरे, हे देवाचं वचन आहे. माझ्या प्रियांनो, आज आम्ही आपल्या जीवनामध्ये हा निर्णय घेऊया. आम्ही हा एक निश्चय करूया, देवा या जगामध्ये आम्ही आहोत, आम्ही आपल्या जीवनाची वाटचाल करीत आहोत, पण देव परमेश्वरा तुझं आज्ञापालन हे आमच्या जीवनामध्ये आमच्यासाठी निश्चितच आशीर्वादाचं आहे. तुझं आज्ञापालन आम्हाला आमच्या जीवनामध्ये तुझ्यासोबत चालण्याचं कौशल्य देणार आहे, तुझी वाणी ऐकण्याचं कौशल्य देणार आहे, तुझ्याद्वारे सुखाचा मार्ग प्राप्त करून घेण्याचं कौशल्य देणार आहे, तुझ्याद्वारे जे उत्तमातील उत्तम आहे ते प्राप्त करून घेण्याची संधी आम्हाला देणार आहे. आणि म्हणून माझ्या प्रियांनो, आज्ञाधारकपणा आम्ही आपल्या जीवनामध्ये प्राप्त करून घेऊया. द पॉवर ऑफ ओबिडियंट लाईफ इज नेसेसरी फॉर एव्हरी ख्रिश्चन बिलिव्हर. प्रत्येक ख्रिस्ती विश्वासणाऱ्याकरिता हा आज्ञाधारकपणा फार गरजेचा आहे. हा जोपर्यंत आम्ही आपल्या जीवनामध्ये देवाप्रती ओबिडियंट होत नाही, आज्ञाधारक होत नाही, त्याच्या आज्ञेचं पालन करत नाही, आमचं जीवन माझ्या प्रियांनो आशीर्वादित होणार नाही. देव परमेश्वराने आम्हाला तारण तर दिलेलं आहे, येशू ख्रिस्ताकरवी ते तारण आम्हाला मिळालेलं आहे, पण ते तारण टिकविण्याकरिता आम्हाला आज्ञाधारक असणे गरजेचे आहे. त्या तारणाकरिता आम्हाला कुठली किंमत मोजावी लागली नाही. देवाने आपल्या एकुलत्या एक पुत्राची किंमत त्या ठिकाणी मोजलेली आहे. त्या येशू ख्रिस्ताकरवी तारण जे आहे ते आम्हाला कृपेचं दान म्हणून मिळालेलं आहे. पण माझ्या प्रियांनो, ते कृपेचं दान, ते तारण आमच्या जीवनामध्ये टिकून ठेवण्याकरिता देवाप्रती आज्ञाधारकपणा आम्ही आपल्या जीवनामध्ये स्वीकार करून घ्यावा, आत्मसात करावा, त्याप्रमाणे आम्ही चालावं. त्यावेळेसच आम्ही आपल्या जीवनामध्ये देव परमेश्वराद्वारे समृद्ध होऊ, आशीर्वादित होऊ, एक कौशल्य प्राप्त करू की आमच्या प्रत्येक दिवसाची वाटचाल त्या प्रभूसोबत असेल. प्रत्येक दिवसामध्ये देवाची वाणी आम्ही ऐकू, प्रत्येक दिवसामध्ये आम्हाला सुखाचा मार्ग मिळेल, प्रत्येक दिवसामध्ये जे उत्तम आहे प्रभू आम्हाला देईल. प्रभू म्हणते, कशाही प्रकारची तुमची पातकी असू द्या, मी ती विशेष प्रकारे मी ती लोकरीसारखी करेल, मी ती बर्फासारखी पांढरी करेल. परमेश्वराने हे अभिवचन दिलेलं आहे. जे उत्तम आहे ते आमच्यासाठी तो करू पाहत आहे, पण त्यासाठी आज्ञाधारकपणा आमच्या जीवनामध्ये अपेक्षित आहे. माझ्या प्रियांनो, आमच्या या ख्रिस्ती जीवनात, या जगातील विशेष प्रकारे या महामारीच्या परिस्थितीमध्ये देवाप्रती असलेला जो आज्ञाधारकपणा आहे तो आम्ही आपल्या जीवनामध्ये टिकवून ठेवूया. जर आम्ही अजूनही आज्ञाधारक आहोत, देवाची स्तुती असो, तर माझ्या प्रियांनो, जर कुठे आम्ही डळमळत आहोत, कुठे आम्ही भरकटत आहोत, त्या आज्ञाधारकपणापासून आम्ही कुठेतरी दूर जात आहोत, तर आज देव परमेश्वर आम्हाला सांगू इच्छितो, या मजजवळ या, माझ्या आज्ञांचं पालन करा, कारण यज्ञापेक्षा आज्ञा पाळणे बरे, त्यातच दडला आहे देवाच्या आशीर्वादांचा साठा. माझ्या प्रियांनो, तो आशीर्वाद देव परमेश्वर आज आम्हा प्रत्येकाला देऊ इच्छित आहे. या आपण देव परमेश्वराला विनंती करूया की देवा, तुझ्या प्रती आज्ञाधारक होऊन जीवन जगण्यास तू आम्हाला कृपा पुरवी, आमचं सहाय्य कर, आम्हाला तू आशीर्वादित कर. आपण प्रार्थना करूया. आमच्या स्वर्गीय बाप्पा, प्रेमळ प्रिय प्रभू येशूराया, आम्ही यावेळेस तुझे उपकार मानित आहोत, तुझ्या नावाला धन्यवाद देत आहोत, कारण प्रभू आज तुझं वचन आम्हाला सांगत आहे की प्रभू परमेश्वरा, यज्ञापेक्षा आज्ञा पाळणे बरे. प्रभू राया, आम्ही तुला विनंती करीतो की त्या की प्रभू आज्ञाधारकपणा तू आमच्या जीवनामध्ये दे. आज या आज्ञाधारकपणाचं जे सामर्थ्य आहे ते आमच्या जीवनामध्ये तू आम्हाला प्रगट केलेलं आहे की प्रभू परमेश्वरा, हे सामर्थ्य आम्हाला तुझ्यासोबत चालण्यास सहाय्यक आहे. हे सामर्थ्य आम्हाला प्रभू परमेश्वरा तुझी वाणी ऐकण्याकरिता मदतनीस असं आहे. हे सामर्थ्य प्रभू परमेश्वरा सुखाचा मार्ग आम्हाला मिळवून देणार आहे. हे सामर्थ्य योग्य ते मिळविण्याची संधी ही देखील आम्हाला आमच्या जीवनामध्ये प्राप्त करून देणार आहे. म्हणून प्रभू परमेश्वरा, आज प्रभू आम्ही तुझ्याजवळ विनंती करीतो की आज्ञाधारकपणा हा आमच्या जीवनामध्ये तू आम्हाला दे. आणि प्रभू परमेश्वरा, या आज्ञाधारकपणाचं जे सामर्थ्य आहे ते आम्ही प्रत्येकाने तुझ्या वचनाद्वारे समजून घ्यावं, त्याप्रमाणे आचरण करावं आणि आपल्या जीवनाद्वारे तुला गौरव द्यावा अशी तू दया कर. हीच तुला विनंती आहे. माझ्या संपूर्ण मंडळीला तू आशीर्वादित कर. आज तुझ्या प्रभूच्या विश्वासनाने प्रभू तुझं वचन ऐकलेलं आहे, त्यांना तू आशीर्वादित केलेलं आहे. तुझे उपकार मानतो, तुझ्या नावाला धन्यवाद. प्रभू परमेश्वरा, आमचं जीवन सर्व काही तुझ्या हातामध्ये समर्पित करीत प्रार्थना येशूच्या नावाने मागतो, म्हणून तू ऐक बाप्पा. आमेन.
देवाच्या नावाला धन्यवाद असो प्रियांनो. या आपण यावेळी आता विशेष प्रकारे आपल्या या बुधवारच्या साप्ताहिक प्रार्थनेचं जे ऐच्छिक दान आहे ते प्रभूच्या भांडारामध्ये समर्पित करूया आणि पुढे स्क्रीनवर येणाऱ्या गीतादरम्यान मोठ्या आदराने सन्मानाने जे प्रभूचं आहे आपलं ऐच्छिक दान आपण प्रभूला या गीतादरम्यान विशेष प्रकारे आपण सादर करूया. ख्रिस्त धन ज्याचे त्याला पुणेरे कशाचे, काळाच्या दाढेत त्याला वयरे कशाचे, त्याला पुणेरे कशाचे. ख्रिस्त धन ज्याचे त्याला पुणेरे कशाचे, काळाच्या दाढेत त्याला वयरे कशाचे, त्याला पुणेरे कशाचे. अंधाराच्या राशी सरल्या प्रकाशात शोभे, अंधाराच्या राशी सरल्या प्रकाशात शोभे. पूर्णत्वात भरले नटले दिव्य रूप ज्याचे, पूर्णत्वात भरले नटले दिव्य रूप ज्याचे, त्याला पुणेरे कशाचे. ख्रिस्त धन ज्याचे त्याला पुणेरे कशाचे, काळाच्या दाढेत त्याला वयरे कशाचे, त्याला पुणेरे कशाचे. असे मुखी विलसो तुझिया ख्रिस्त शिष्य मंगला, असे मुखी विलसो तुझिया ख्रिस्त शिष्य मंगला. धन्य धन्य जगती तवरे जीवन मोलाचे, धन्य धन्य जगती तवरे जीवन मोलाचे. तुझला बयरे कशाचे. ख्रिस्त धन ज्याचे त्याला पुणेरे कशाचे, काळाच्या दाढेत त्याला वयरे कशाचे, त्याला पुणेरे कशाचे. या प्रियानो आपण एवढेच प्रार्थनेत असूया. पुन्हा एक वार आपलं समर्पण आपण प्रभूला करू आणि प्रभू परमेश्वराच्या सानिध्यामध्ये आपल्या जीवनाची वाटचाल होण्याकरिता, त्याची वाणी ऐकण्याकरिता, त्याच्याद्वारे उत्तम सुखाचा मार्ग प्राप्त होण्याकरिता, जे योग्य आहे ते मिळविण्याकरिता आज्ञाधारकपणा देखील आमच्या जीवनामध्ये असावा, हीच प्रभूला आपण विनंती करूया. दानावर आशीर्वाद मागू, आपल्या जीवनाला आपण प्रभूला समर्पित करू. प्रार्थनेत असूया. आमच्या स्वर्गीय बाप्पा, प्रेमळ प्रिय प्रभू ईश्वर, आम्ही आपलं जीवन तुझ्या हातामध्ये देतो. प्रभू तू आमच्यावर कृपा कर, दया कर. प्रभू राया, आजची साप्ताहिक प्रार्थना तू आम्हाला दिली म्हणून आम्ही तुझे उपकार मानतो. प्रभू बाप्पा, प्रभू परमेश्वर, आज तुझं वचन तू आम्हाला दिलेलं आहे पित्या, की प्रभू त्या परमेश्वर आज्ञाधारकपणाचं जे सामर्थ्य आहे ते आमच्या जीवनामध्ये आम्ही मिळवू शकतो आणि ते तुझ्याद्वारे आहे. म्हणून प्रभू परमेश्वरा, तुझ्यासोबत चालण्याकरिता प्रभू ते सामर्थ्य तू आम्हाला दे. तुझी वाणी ऐकण्याकरिता ते सामर्थ्य तू आम्हाला दे. तो सुखाचा मार्ग प्रभू परमेश्वरा आत्मसात करण्याकरिता प्रभू ते सामर्थ्य तू आम्हाला दे. आणि प्रभू परमेश्वरा, प्रभू जे योग्य आहे ते आमच्या जीवनामध्ये मिळण्याची संधी प्राप्त व्हावी, याकरिता प्रभू आज्ञाधारकपणाचं सामर्थ्य तू आम्हाला द्यावं, हीच आम्ही तुला विनंती करीतो. आमच्या प्रत्येकाचं जीवन आम्ही तुझ्या हातामध्ये देतो. प्रभू परमेश्वरा, प्रभू आज प्रभू माझ्या संपूर्ण प्रिय मंडळीला तुझ्या हातामध्ये देतो. प्रत्येक लहान थोर प्रियजनांना तुझ्या हातामध्ये देत आहे. प्रत्येक कुटुंबाला प्रभू तुझ्या हातामध्ये समर्पित करीत आहे. प्रभू परमेश्वरा, प्रत्येकाच्या जीवनावर प्रभू तुझी दया कृपा तू बनवून ठेव बापा. प्रभू परमेश्वरा, तुला विनंती करीतो की प्रभू परमेश्वरा, प्रत्येकाला प्रभू तुझ्या छत्रछायेमध्ये प्रभू तू सुरक्षित राख. प्रभू त्या परमेश्वरा, प्रत्येक आजारापासून प्रभू परमेश्वरा तू अलिप्त ठेव. आणि प्रभू परमेश्वरा, तुझं वरदस्त प्रभू प्रत्येकांवर असावं प्रभू, या समय तुला विनंती करीतो. प्रभू जर काही अडीअडचणी आहेत, समस्या आहेत, नाश्यात कर येशूच्या नावामध्ये प्रभू त्या तू दूर कर बापा. प्रभू परमेश्वरा, जर कोणी दुःखी कष्टी आजारी आहेत प्रभू परमेश्वरा, प्रभू प्रत्येक प्रभू परमेश्वरा त्या दुःखातून आजारातून प्रत्येकाला तू बाहेर काढ. आणि प्रभू तुझ्या आरोग्याने भर, या समय तुला विनंती करतो. माझ्या आईलाही प्रभू तुझ्या हातामध्ये देत आहे. प्रभू परमेश्वरा, तिलाही तू स्पर्श करून आरोग्य दे. त्या परमेश्वरा प्रभू
तिच्या शरीरामध्ये होत असलेले बदल प्रभू परमेश्वरा, प्रभू होत असलेला त्रास वेदना तू सर्व पाहत आहे प्रभू परमेश्वरा. प्रभू पित्या तुला विनंती करत आहे प्रभू परमेश्वरा, जे प्रभू परमेश्वरा प्रभू विशेष प्रकारे प्रभू ट्रीटमेंट चालू आहे, औषधोपचार चालू आहे पित्या परमेश्वरा, प्रभू त्याला योग्य प्रतिसाद लाभू दे बापा प्रभू परमेश्वरा. प्रत्येक प्रभू साईड इफेक्ट्स प्रभू परमेश्वरा प्रभू तू दूर कर बापा प्रभू परमेश्वरा, त्यातून लढण्याची तू शक्ती दे प्रभू परमेश्वरा. या समय तुला विनंती करीतो आणि प्रभू तिच्या जीवनाची तू काळजी व्हा प्रभू. आम्ही या समय तुझं प्रार्थना करीत आहे प्रभू. अनेक प्रियजन प्रभू परमेश्वरा प्रार्थना येतात आणि कुटुंब प्रार्थना येत आहेत प्रभू परमेश्वरा. प्रभू आम्हा प्रत्येकाची तू प्रार्थना एक बापा आणि प्रभू परमेश्वरा तिच्या जीवनामध्ये तुझं अद्भुत कार्य घडू दे प्रभू. हीच या समय तुझ्याजवळ विनंती करतो प्रभू बापा. तू प्रार्थना ऐकणारा देव आहे बापा म्हणून प्रभू परमेश्वरा प्रभू पित्या तिला तुझ्या हातामध्ये समर्पित करीतो प्रभू परमेश्वरा. इतरही प्रभू जे प्रियजन प्रभू परमेश्वरा पित्या अंथरुणावर पडलेले असतील प्रभू, अशांना देखील तुझ्या हातामध्ये देतो. त्यांनाही प्रभू परमेश्वरा तुझ्या आरोग्याने तुझा स्पर्श कर प्रभू परमेश्वरा. तुझी कृपा त्यांच्या जीवनामध्ये प्राप्त होते पित्या आणि प्रभू तूच आरोग्यदाता रोगमुक्त करणारा देव आहे पित्या प्रभू परमेश्वरा. तुझं अद्भुत सामर्थ्य प्रभू प्रत्येकाच्या जीवनामध्ये प्राप्त होऊन प्रभू परमेश्वरा त्या आजारातून बरे होतील अशी तू दया कर प्रभू. या समय तुझं प्रार्थना करतो पित्या प्रभू परमेश्वरा. माझं जीवन तुझ्या हातामध्ये देतो पित्या परमेश्वरा. मलाही प्रभू आरोग्य दे, सामर्थ्य दे प्रभू परमेश्वरा आणि प्रभू प्रत्येक अशक्तपणा दुर्बलता प्रभू परमेश्वरा बॉडी पेन प्रभू तू दूर करून प्रभू परमेश्वरा तुझी कृपा तू पुरवाई प्रभू. या समय तुला हीच विनंती करीतो प्रभू बापा प्रभू परमेश्वरा. आमच्या मंडळीतील प्रभू प्रत्येक प्रभू परमेश्वरा कुटुंबांना या समय तुझ्या हातामध्ये देतात प्रभू परमेश्वरा. प्रभू या महामारीच्या परिस्थितीमध्ये प्रत्येकाला तू सांभाळून ठेवलं, सुरक्षित ठेवलं प्रभू परमेश्वरा. प्रत्येक गरजांची तू पूर्तता केली याबद्दल प्रभू परमेश्वरा तुझे उपकार मानतो आणि प्रभू बापा तुला हीच विनंती करतो पित्या की प्रभू परमेश्वरा प्रभू तू पित्या परमेश्वरा इथून पुढेही प्रभू परमेश्वरा प्रभू प्रत्येक प्रभू गोष्टींमध्ये तू पुरवठा कर प्रभू परमेश्वरा. प्रभू तू शांती दे, तू आनंद दे प्रभू त्या परमेश्वरा. प्रभू तुझं आरोग्य दे प्रभू परमेश्वरा. तुझी भरभराट प्रभू प्रत्येक घरांमध्ये लाभू दे या समय तुला विनंती करीत आहोत प्रभू बापा प्रभू परमेश्वरा. जर प्रभू परमेश्वरा काही प्रश्न प्रभू कोणाच्या जीवनामध्ये असतील पित्या त्या प्रत्येक प्रश्नांचं उत्तर प्रभू प्राप्त होते त्या परमेश्वरा. प्रभू जीवनाच्या प्रभू परमेश्वरा हा गाडा प्रभू खेचत असताना प्रभू निराशेमध्ये प्रभू कोणी असू नये त्या परमेश्वरा. प्रत्येकाच्या जीवनाची तू आशा हो प्रभू त्या परमेश्वरा. लोक प्रभू निरर्थक प्रभू आपल्या जीवनाचा शेवट करून घेत आहेत पित्या प्रभू. तुला या समय विनंती करतो पित्या हे जीवन तुझ्याद्वारे मिळालेलं आहे म्हणून प्रभू परमेश्वरा या जीवनाचा प्रभू परमेश्वरा प्रभू अर्थ प्रभू परमेश्वरा आम्ही समजून उमजून प्रभू परमेश्वरा प्रभू हे जीवन तुला समर्पित करावं अशी तू दया कर बापा प्रभू. सैताने प्रभू परमेश्वरा प्रभू त्या विचारांना प्रभू आम्ही आपल्या जीवनातून दूर करतो पित्या प्रभू परमेश्वरा. लोक आपलं जीवन संपवू पाहत आहे पित्या प्रभू परमेश्वरा. त्यांना जीवन जगण्याकरिता प्रभू तुझ्या आनंदाने भर प्रभू परमेश्वरा. प्रभू त्या परमेश्वरा एक नवचेतना प्रभू अशा लोकांच्या जीवनामध्ये तू दे पित्या प्रभू. लोकांच्या जीवनातील प्रभू निराशा प्रभू तू काढून टाक पित्या प्रभू परमेश्वरा. प्रभू त्यांच्या जीवनाला प्रभू तुझ्या महान आशेने तू परिपूर्ण कर येशूराया. तुझं प्रगटीकरण त्यांना घडू दे प्रभू. या समय तुला हीच विनंती करतो बापा प्रभू परमेश्वरा. अनेक अशा बातम्या अनेक अशा वार्ता प्रभू आमच्या कानी येत आहेत प्रभू त्या परमेश्वरा. प्रभू आम्ही न्यूज पाहत आहोत त्या परमेश्वरा. लोक प्रभू कंटाळून जात आहेत प्रभू परमेश्वरा. प्रभू या कंटाळवाण्या परिस्थितीतून प्रभू लोकांच्या जीवनाला तू बाहेर काढावं प्रभू. या समय तुला विनंती करतो प्रभू. लोकांच्या जीवनाला तू स्पर्श कर बापा. त्यांची तू काळजी व्हा प्रभू. आम्ही या समय तुला विनंती करतो की त्या प्रभू त्यांना सहनशक्ती प्रभू तुझ्याद्वारे दे प्रभू परमेश्वरा. प्रभू सहनशक्तीच्या पलीकडे प्रभू परमेश्वरा कोणासे तू जाऊ देऊ नको. आम्ही देखील तुला विनंती करतो की त्या संकटाच्या परिस्थितींमध्ये प्रत्येकाच्या जीवनाचा आधार तू हो, सामर्थ्य तू हो, मार्ग तू हो बापा. हीच या समय तुझ्याजवळ विनंती आहे प्रभू बापा प्रभू परमेश्वरा. आम्ही आजच्या प्रार्थनेकरिता पुन्हा एक वार तुझे उपकार मानतो प्रभू. आमचं जे ऐच्छिक दान आम्ही तुला समर्पित केलेलं आहे या दानाचा स्वीकार तू कर प्रभू. त्याचा विनियोग तुझ्या गौरवाकरिता होऊ दे. आम्ही जेव्हा तुला देतो प्रभू परमेश्वरा त्याची भरभराट प्रभू तू आमच्या जीवनामध्ये प्राप्त व्हावी याची अनुभूती आम्हाला मिळावी अशी तू दया करावी प्रभू. या समय तुला विनंती करीत आहोत. धन्यवाद देतो, तुझे उपकार मानतो बापा. तुझ्या नावाला आम्ही उंचवतो प्रभू. पुन्हा एक वार प्रभू परमेश्वरा या बुधवारच्या साप्ताहिक प्रार्थनेकरिता तुझ्या नावाला आम्ही धन्यवाद देतो प्रभू परमेश्वरा. पुढे प्रभू तू आमच्या संवेतो तुझ्या कृपेने तू परिपूर्ण कर आणि प्रभू परमेश्वरा तुझा आशीर्वाद नित्य प्रभू आमच्या जीवनावर असू दे हीच या समय तुझ्याजवळ विनंती आहे. मान महिमा गौरव आदर सन्मान तुला देत आहोत. या उर्वरित आठवड्यात तू आमचा सहाय्यक हो, मदतनीस हो, आरोग्यदाता हो, पुरवठादाता हो, आनंद देणारा हो प्रभू परमेश्वर. आमचा शांतीदाता हो प्रभू. हीच तुला मी विनंती करतो प्रभू. जे आमचे प्रियजन विश्वासणारे प्रभू आज या व्हिडिओच्या माध्यमातून आमच्यासोबत जोडले गेलेले आहेत प्रभू आम्ही त्यांना देखील तुझ्या हातामध्ये देतो. त्यांनाही प्रभू तू आशीर्वादित करावं हीच या समय तुला विनंती. आणि आज्ञाधारकपणा हा आमच्या जीवनामध्ये आम्हाला प्राप्त व्हावा, तो आम्ही आत्मसात करावा, तो आम्ही स्वीकारावा आणि त्याप्रमाणे आम्ही चालावं प्रभू अशी तू दया कर. कारण प्रभू या आज्ञाधारकपणाचं जे सामर्थ्य आहे ते खरोखर आम्हाला तुझ्या अधिक निकटतेमध्ये घेऊन येणार आहे प्रभू. तुझी स्तुती करीत, तुझ्या नावाला धन्यवाद देते. दान तुझ्या तुला समर्पित करीत. प्रार्थना आमचा धन्यतारक प्रिय प्रभू येशू ख्रिस्त याच्याच गोडणी प्रणय मागतो म्हणून तू ऐक बाप्पा. आमेन. हे आमच्या स्वर्गातील बाप्पा, तुझे नाव पवित्र मानिले जावं, तुझे राज्य ये जसे स्वर्गात तसे पृथ्वीवर ये. तुझ्या इच्छेप्रमाणे आमची रोजची भाकर तू आज आम्हास दे. जसे आम्ही आपल्या ऋणे असून सोडिले आहे तसे तू आमची ऋणे आम्हास सोड आणि मास परीक्षेत आणू नकोस तर आम्हास वाटापासून सोड. कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझीच आहे. आमेन.
आणि आता देव जो बाप, देव जो पुत्र आणि देव जो पवित्र आत्मा याची प्रीती, कृपा व सहभागिता इथून पेसला सर्व काळामध्ये त्याच्या विश्वासणाऱ्यांसह युगाच्या समाप्तीपर्यंत सदुदित असो. आमेन. देवाची स्तुती असो, देवाच्या नावाला धन्यवाद असो. प्रियांनो, परमेश्वराने निश्चितच आजची भक्ती आमच्याकरिता आशीर्वादाची केली, म्हणून त्याच्या नावाला मान, महिमा, गौरव, आदर, सन्मान देत आहोत. आणि आम्ही सदुदित प्रार्थनेमध्ये असू, या वचनामध्ये असू, आणि देवाचं स्तवन, त्याचं गौरव आम्ही आपल्या जीवनाद्वारे करीत राहूया. मे गॉड ब्लेस यू ऑल. परमेश्वर आम्हा प्रत्येकास आशीर्वादित करो. धन्यवाद.